उज्जैनच्या स्टेशनच्या आपण बाहेर आलोय आणि आता इथून आपण महाकालेश्वर मंदिराच्या इथं कसं जायचं आणि तिथल्या रूम्स वगैरे कसं अवेलेबल करायचं ह्या सगळे मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे। हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। आणि आता आपण फायनली उज्जैन जंक्शनला पोहोचलेलो आहे। उज्जैनच्या स्टेशनच्या आपण बाहेर आलोय आणि आता इथून आपण महाकालेश्वर मंदिराच्या इथं कसं जायचं आणि तिथल्या रूम्स वगैरे कसं अवेलेबल करायचं ह्या सगळे मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे। सो हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघा। तुम्हाला जर उज्जैनला यायचं असेल, तुम्ही जर उज्जैनला येणार असाल आणि तुम्हाला जर काही इथली इन्फॉर्मेशन माहित नसेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे। हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। ह्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। मागच्या साईडलाच आपला उज्जैन जंक्शन आहे। आता इथनं आपण कसं जायचं तुम्ही तुम्हाला सविस्तर ह्या ब्लॉग मध्ये सांगतो। सो चलो गाईज, आहे बघा हे उज्जैन स्टेशन आहे, उज्जैन जंक्शन। तिथनं तुम्ही जर बाहेर आलात तर इथं शेअरिंग वरने पण रिक्षा असतात, हे शेअरिंग वाले रिक्षा आहेत। आणि जर तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट पण भेटेल। सो आपण बघू, जर शेअरिंग वाले भेटले 20-20 रुपये काहीतरी घेतात शेअरिंगचे, ते जर घेतले 20-20 रुपये, 20-20 रुपयांनी जाऊ आपण, नाहीतर डायरेक्ट नेत असतील तर आपण डायरेक्ट जाऊ। सो बघू, आपण पहिले विचारूया ना कसं काय ते, त्यानंतर मग आपण ठरवू कसं जायचं। गाईज आता फायनली आम्ही ऑटो केलेली आहे। ही बघू शकता, ही अशी डमडम गाडी आहे। ही बघा, ही अशी गाडी आहे बॅटरीवरची। आता उज्जैनवरनं आपण जयसिंगपुराला चाललोय, हनुमान मंदिराच्या इथं, आणि तिथं जवळच महाकालेश्वरचं मंदिर आहे। सो आता आपण तिथं चाललोय। जास्तीत जास्त 100 ते 80 रुपये घेतात इथून आपल्याला तिथं सोडायचे। काय काय शेअरिंग पण आहेत, 20-20 रुपये घेतात, पण आम्ही आता डायरेक्ट चाललोय, बॅगा वगैरे आहेत, त्यामुळे आम्हाला जायचंय जयसिंगपुराला। त्यासाठी आम्ही आता 80 रुपये आपल्याकडनं घेतलेले आहेत। सो सीझन वगैरे असेल तर जास्त घेतात, नाहीतर कधी कधी कमी पण घेतात, 50-60 रुपये घेतात। आता सीझन आहे म्हणून 80 रुपये घेतात आपल्याकडनं। उज्जैनवरनं स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर भरपूर साऱ्या रिक्षा असतात, त्यातल्या गाड्या तुम्हाला बॅटरीच्या गाड्या बघायला भेटतील। त्या बॅटरीच्या गाड्यावाला तुम्हाला जिथं जायचं आहे त्या ऍड्रेस तुम्ही सांगू शकता। आता आपण जिथं चाललोय तिथं आपण रूम बघितलेली आहे। सो आता ते आपण रूमवरतीच चाललोय। रूमवरती बॅग वगैरे ठेवू, फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ वगैरे करू, आणि नंतर मग आपण जाऊ, पण ठरवू आपण कुठे जायचं ते। पहिला आपण रूमवरती जाऊ। सो आता आमची सवारी चाललेली आहे उज्जैन मध्ये, आहे उज्जैन सिटी, आणि आपण आता चाललोय महाकालेश्वर मंदिराजवळ। काहीच आम्ही आता फायनली पोहोचलोय रूमच्या इथं। चाचा आम्हाला आता घ्यायला आलेत रूम जवळ, यांचे रूम्स आहेत, क्वार्टर्स आहेत। तो सो तुम्हाला मी सांगतो कुठे आहे काय आहे ते। जे महाकाल मंदिराचं जे कॉरिडॉर आहे तिथं बाहेरच त्यांचं क्वार्टर्स आहेत। सो आता आम्ही चाललोय तिथं। पोहोचल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळे रूम्स वगैरे दाखवतो कसं काय आहे ते। आणि माणसं पण चांगली आहेत आपल्याला, ते तिथं रस्त्यावरती घ्यायला आलेली माणसं, फोन लावून कुठे आहे काय आहे। सो आता आम्ही पोचतोय रूमवरती। पोचून मग मी तुम्हाला दाखवतो रूम कसं आहे काय आहे ते। जी बघा, ही गल्ली आहे, आणि ह्या गल्लीच्या इथनं तुम्ही जर इकडे आतमध्ये आलात ना तर हे बघा, हे फॅमिली असे आहेत, 2 जणांसाठी हा बेड आहे। इकडं संडास बाथरूम सगळं आहे, आंघोळी करण्यासाठी गरम पाणी वगैरे आहे, घरगुतीच आहे सगळ्या गोष्टी। सो ही आहे रूम, आणि या रूमचे पण जास्तीत जास्त 300 रुपये घेतात। 300 रुपयामध्ये ही रूम चांगली आपल्याला भेटते, अंगावर वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर पाणी वगैरे सगळं आहे। 300 रुपयात ही रूम आपल्याला इथं भेटते मंदिराच्या बाहेरच। सो गाईज फायनली आता आम्ही बाहेर पडलोय दर्शनासाठी। आता आपण चाललोय कालभैरव मंदिरात चाललोय आपण, मी आणि अभि आहे। अभि एकदम फुल रेडी मध्ये तयार होऊन चाललाय। सो आपण पहिला कालभैरव मंदिरात जाऊन येऊ, तिकडचं दर्शन घेऊ। 9 वाजता बंद होतं काहीतरी। सो आता आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपण निघालोय। आता बघू आता इथनं ऑटो वगैरे कसं करायचं। इकडे मागेच आपली रूम आहे। सो आता रूम मधनं बाहेर पडल्या तुम्ही बघू शकता, इकडे सगळं मार्केट आहे प्रॉपर, आणि रूम पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फक्त 300 रुपयात आपल्याला रूम भेटते इथे। घरगुती रूम आहे, फक्त 2 बेड, आंघोळीला गरम पाणी, सगळ्या गोष्टी आहेत। सो आता आपण बघू कसं जायचं कालभैरव मंदिरात। चलो। सो गाईज आता आम्ही कॅब केलेली आहे इथं, मी आणि अभि आहे, अभिषेक पण आहे, आणि मी आहे। सो आता आम्ही चाललोय कालभैरव मंदिरात। आम्ही आता कॅब केले इथनं डायरेक्ट कालभैरव मंदिर। कालभैरव मंदिर रात्री 9 वाजता बंद होतो। सो आता आपण चाललोय, बघू आपल्याला किती वेळ लागते, कारण की भरपूर ट्रॅफिक आणि भरपूर गर्दी आहे। सो जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाऊ, आणि नंतर मग आपण येऊ परत रूमच्या इथे, आणि नंतर मग इथनं कुठे जायचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू। सो गाईज आता आम्ही आलोय कालभैरव मंदिराजवळ, मी आणि अभि। अभि बघा ना, एकदम छावाच, एकदम छावा नाही, भक्त भक्त, महाकालचा मोठा भक्त आहे हा। सो आता आम्ही आता कालभैरव मंदिराजवळ,
सो आता आपण दर्शन वगैरे घेऊ आणि आपल्याला जो कॅब ड्रायव्हर भेटलेला ना तो खरंच खूप भारी होता. जर प्लॅन झालाच 2 तारखेपर्यंत थांबायचं तर मग तो बोलला की मी तुम्हाला ओंकारेश्वर मंदिर, नवग्रह मंदिर, जेवढे पण मंदिर आहे तिथले ते सगळे बोलला मी तुम्हाला फिरवतो, कारण की उद्या त्याच्या आईचा बर्थडे आहे, तो उद्या तो नाही आहे अवेलेबल. सो त्यांनी आम्हाला कार्ड दिलेलं आहे. तर तो बोलला की 2 तारखेपर्यंत तुम्ही जर थांबलात तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळं इकडचं फिरवतो. एक नंबर माणूस भेटलेला आम्हाला. आम्ही जेव्हापासून उज्जैनमध्ये उतरलो ना तेव्हापासून आम्हाला सगळी माणसं भारी भेटलेत. म्हणजे रूमवाला पण एक नंबर भेटला आणि कॅबवाला पण. आणि कॅबवाल्यानी फक्त आमच्याकडनं फक्त इथं सोडायचे 150 रुपये घेतला. तुम्ही जसं बघायला गेलं तर महाकालेश्वर मंदिरापासून कालभैरव मंदिर खूप लांब आहे, तरी पण त्यांनी आमच्याकडनं फक्त 150 रुपये घेतले. सो खरंच खूप भारी भेटला माणूस आम्हाला सोडण्यासाठी. सो आता आम्ही आलोय कालभैरव मंदिराजवळ. आता आपण बघू तर गर्दी वगैरे किती, कसं काय आहे ते, कुठनं दर्शन घ्यायचं ते मी तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये दाखवीनच. सो गाईच आता आम्ही पोहोचलोय आता मंदिराच्या इकडं. आम्ही आता लाईनीत चाललोय, ही लाईन आहे. सो आता बघू आपण, हे लाईनीचा एंट्रन्स आहे. आपण आता फायनली आपण एंट्री तर केलेली आहे. सो गाईज आम्ही आता चाललोय पटापट चाललोय आम्ही दोघं पण. लाईन भरपूर आहे, गर्दी आहे लाईन मध्ये. लाईन बघा, ही एवढी सगळी लाईन आहे आणि एवढ्या लाईनीमध्ये आता आपण उभे राहणार आहे. आणि हे समोर आहे ते कालभैरव मंदिर आहे बघा. ही एंट्री आहे समोरची आणि एवढी गर्दी आहे. बघू आपला नंबर लागतोय का 9 वाजेपर्यंत. बाई गर्दी बघा, बाई गर्दी. काहीच हे आहे कालभैरव मंदिर हे बघा. गाईज आता आपण फायनली कालभैरव मंदिरात एंट्री करतोय. हा एक गाभारा. जय कालभैरव मंदिर. गाईज आता आम्ही फायनली आलो मंदिरामध्ये. आता फायनली आपला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय रूम वरती. आता वाजलेत 8:30 वाजलेत. आता आपण इथून कॅब वगैरे करू आणि कॅबने डायरेक्ट आपण जाऊ आपल्या रूम वरती. तिथं पोहोचल्याच्या नंतर आपण काहीतरी खाऊ पिऊ, घरी जाऊ, रूम वरती जाऊ. रूम वरती मस्तपैकी आराम करू आणि रात्री झाली 3-3:30 वाजता महाकालेश्वर मंदिराचा गेट ओपन होतो. सो मग आपण तिथं महाकालेश्वर मंदिराच्या लाईनीत उभे राहू. सो आता आपण कालभैरवाचा मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. थोडी आपल्याला आरती पण भेटली. सो आता आपण जाऊ रूम वरती. तो गाईज आता आपण आलोय बडा गणपती मंदिरात दर्शनासाठी आलोय. कालभैरव मंदिराचं आपण दर्शन पार पडलेलं आहे, व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आपल्याला थोडी आरती पण भेटलेली आहे. सो आता आपण आलोय बडा गणपती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण इथलं दर्शन घेऊ पहिले, नंतर मग कुठेतरी काहीतरी आपण जेवू प्रॉपर आणि नंतर मग रूमवरती जाऊन थोडा आराम करू, कारण की आपल्याला सकाळी 2 वाजता नाही तर 3 वाजता लाईनीत उभं राहायचंय महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. गाईज आता आपण आलो आहोत बडा गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी. वर पाहू शकता हे आहे गणपतीचं कॉरिडॉर आहे. सो आता आपण इथं दर्शन घेऊ आणि नंतर मग इथनं आपण निघू. तो गाईज हे आहे बडा गणपती मंदिर. इथलं खूप प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे, बडा गणपती मंदिर. गाईज तुम्ही इथं बघू शकता हे जे दगडांचं जे हे असं मनोरे रचलेले आहेत, ते अशी इथली श्रद्धा आहे की इथं आपण आपल्याला जर घराचं वगैरे स्ट्रक्चर वगैरे बनवायचं असेल, घर वगैरे बनवायचं असेल तर आपण इथं बनवू शकतो दगडाचं. तर ती इच्छा आपली पूर्ण होते असं मानलं जातं. असं प्रत्येकाने हे बघा, प्रत्येकाने असं प्रत्येकाच्या हिशोबाने असं घराचं हे बनवलेलं आहे. आणि हे आहे नवग्रह. सो गाईज आता आपला बडे गणेश मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता मी आणि आबी मला दाखवतो. आम्ही आता हा जो परिसर आहे महाकालेश्वर मंदिराचा जो बाहेरचा परिसर आहे त्या परिसरमध्ये आता आम्ही जरा फिरतोय, तुम्हाला दाखवतो. गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे, पण एवढी पण गर्दी नाही आहे, ठीक आहे. हे बघा हे आहे ते महाकालेश्वर मंदिराचं आजूबाजूचा परिसर आहे. आणि
बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे जी रीलला वगैरे दाखवत होते तेवढी तर गर्दी दिसत नाहीये, पण ठीक आहे. ती 2 दिवस आधी गर्दी होती. सो आता तरी नॉर्मल गर्दी आहे. कारण की आम्हाला कालभैरव मंदिरात पण चांगलं दर्शन भेटलं. तेवढी गर्दी आम्हाला भेटली नाही. पटापट लाईनीतनं आपण पुढे 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 निघत गेलो. त्यामुळे ती आपल्याला गर्दी भेटली नाही. सो गाईज फायनली दर्शन झालेलं आहे. आपलं जेवण वगैरे पण झालेलं आहे. आता आम्ही चाललोय रूम वरती. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. उद्याचा ब्लॉग असेल महाकालेश्वर मंदिराचं दर्शन उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.